नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा देण्यात आलेला आहे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तरी असे असले तरी अनेक महिलांच्या खात्यात ई-के-वाय-सी करूनही हप्ता जमा झाला नाही. याचे नेमके कारण काय आहे असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये आता ई-के-वाय-सी केली असतानाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळाला नाही, याचे नेमके कारण काय आहे आणि काय चूक आहे हे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर पाहू शकता पुढे मित्रांनो की यामध्ये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामध्ये ई-के-वाय-सी पूर्ण करूनही हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. तसेच केवळ ई-के-वाय-सी नव्हे तर उत्पन्नासारखे इतर निकषही लाभासाठी महत्त्वाचे असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे पात्र आणि अपात्र महिलांमधील फरकामुळे अनेकांचे पैसे रोखले गेल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, ई-के-वाय-सी असूनही हप्ता न मिळण्यामागचे कारण, यामध्ये ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे के-वाय-सी असं सांगितलं जात आहे. मात्र अनेक महिलांनी के-वाय-सी करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तसेच या महिला निकषात न बसत नसल्याने त्यांचा हप्ता मिळत नसल्याची माहिती आहे. तसेच ज्या महिलांचा के-वाय-सी झालेली आहे, ज्या महिलांची के-वाय-सी झालेली आहे आणि ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कारण असं आहे की त्यामध्ये उत्पन्न निकषामुळे अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत या ठिकाणी. तर के-वाय-सी करताना महिलांच्या वडिलांची किंवा पतीची उत्पन्न सांगावे लागते. अशा वेळी ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच यापूर्वी अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारने महिलांना के-वाय-सी करणे बंधनकारक केलेलं होतं. तसंच पुढे पाहू शकता 31 डिसेंबर नंतर अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे रोखले. तर यामध्ये ई-के-वाय-सी 31 डिसेंबरपर्यंत करण्याचं आवाहन सरकारद्वारे करण्यात आलेलं होतं. तोपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू राहतील असंही सांगण्यात आलं. मात्र आता के-वाय-सीची तारीख गेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिला निकषात बसत नसल्याचे या ठिकाणी सांगितलं जात आहे. दरम्यान पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असून जानेवारीच्या हप्त्याकडे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला तर आता जानेवारीकडे लक्ष. तर यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याने मोठा गोंधळ निर्माण या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई-के-वाय-सी करूनही काही महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा झालेला नाही. तर याची नेमकं काही कारणे आपण या ठिकाणी थोडक्यात अशी पाहिलेली आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.